अशाला विविध सभेला उपस्थित असलेले विविध राजकीय पक्षांचे नेते, ज्यांचा आत्ताच आपण विचार ऐकले, ते संजय राऊत, जयंत पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे पक्ष, या सगळ्यांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले नेते आणि हजारोच्या संख्येनं काही तास या ठिकाणी आपण अत्यंत शांततेने बसलात, ते आपण बंधू भगिनी निवडणुकीचा कार्यक्रम या 2-3 दिवसामध्ये जाहीर होईल आणि साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. या निवडणुकीकडे सर्व देशाचं लक्ष आहे. देशाच्या बाहेरून अनेक पत्रकार, विचारवंत या देशाला भेट देतात, आम्हा लोकांची वेळ मागतात आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्यासाठी औत्सुक्य असतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशामध्ये जे काही चाललंय, जे काही घडतंय, ते लोकशाहीवादी देशामध्ये घडणं हे जगाच्या हिताचं नाही, अशी एक भावना भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा आहे. आणि त्यामुळेच लोक औत्सुक्यानं या निवडणुकीकडे बघतात. अनेक निवडणुका आपण पाहिल्या, अनेक राज्यकर्ते पाहिले. जवाहरलाल नेहरूंचा काळ, लालबहादूर शास्त्रींचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, राजीव गांधींचा काळ, नरसिंहरावचा काळ, डॉक्टर मनमोहन सिंगांचा काळ हा या देशाने बघितला. अटल बिहारींचा काळ बघितला. वैचारिकदृष्ट्या वेगळी भूमिका होती, तरी देशाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी याच्या प्रत्येक व्यक्तीने, प्रधानमंत्र्यांनी या देशात काळजी घेतली. आणि म्हणून ही लोकशाही शिकली, याचा अभिमान आपल्याला तर आहेच, पण जगाला सुद्धा आहे. पण हल्ली गेल्या 18 वर्ष नवीन राज्यकर्ते आले, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. नरेंद्र मोदी काय केलं त्यांनी, कसली धोरणं आखली, कोणते प्रश्न सोडवले. मला आठवतं मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये शेतीचं काम माझ्याकडे आलं, शपथ घेतली राष्ट्रपती भवनामध्ये आणि घरी आलो. अधिकारी भेटायला आले एक फाईल घेऊन. त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की या देशामध्ये 1.5 महिना पुरेल एवढं धान्य काही उपाययोजना केली नाही तर या देशामध्ये लोकांना उपाशी राहावं लागेल. आणि त्यासाठी
अमेरिकेत नाही तर ब्राझीलमध्ये धान्य आयात करा. मी अतिशय अस्वस्थ झालो. कृषीप्रधान देश बनायचा आणि धान्य बाहेरून आणायचं नाईलाज होता. स्थिती वाईट होती आणि धान्य बाहेरून आणावं लागलं. पण निकाल घेतला आम्ही लोकांनी की स्थिती बदलायची. आणि दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काय आईची इमान राखणारा शेतकरी आत्महत्या करतो, त्याच्या खोलात गेलं पाहिजे. म्हणून मी स्वतः त्याच्या घरी गेलो. नागपूर, यवतमाळ आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्याला त्यांची भेट घेतली. विचारलं काय झालं, काय राहिलं. त्या माऊलीने डोळ्याचे अश्रू थांबत नव्हते. तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलं होतं. सावकाराकडनं पैसे घेतले होते, त्याची परतफेड करता आली नाही. सावकारांनी एक दिवशी घरातली भांडी कुंडी बाहेर काढली आणि ही स्थिती नव्या होणाऱ्या व्याहायला कळलं. त्यांनी लग्न बोललं, मुलीचं लग्न बोललं. ते मुलीच्या बापाला सहन झालं नाही, विष खाल्लं आणि जीव दिला. हे चित्र बदलायचं होतं आणि ते बदलायचं असेल तर दिल्लीला गेल्याच्या नंतर एका आठवड्याच्या आत निकाल घेतला की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं. 71,000 कोटीचं कर्ज एका हुकमाने माफ केलं. एवढंच नाही, शेतीमालाच्या किमती वाढवल्या, नवीन बियाणं दिलं आणि 5 ते 7 वर्षामध्ये जो देश परदेशातलं धान्य आणायचा विचार करत होता त्या देशाच्या बळीराजांनी या देशाच्या लोकांची भुकेची गरज भागवली. एवढंच नव्हे तर जगातल्या 18 देशाला आज धान्य पुरवायचं काम हा देश करतोय, या देशाचा शेतकरी करतोय. पण आजचे राज्यकर्ते या धोरणाचा विचार करत नाही. जसा उल्लेखाचा राऊतांनी केला ते सगळं सांगतायत, टेलिव्हिजनवर सांगतायत की गॅरंटी. कसली गॅरंटी? मोदीची गॅरंटी. काय गॅरंटी दिलं? आज या गॅरंटीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार याची गॅरंटी दिली. उत्पन्न वाढलं नाही, आत्महत्या थांबवणार, आत्महत्या वाढली, त्याची गॅरंटी दिली होती. रोजगार वाढवणार, बेकारी घालवणार याची गॅरंटी दिली होती. त्याची एकही गॅरंटी पुढे झाली नाही. फक्त आश्वासनं दिलं, याशिवाय दुसरं काही करायचं नाही. आणि ते कोणत्या चोखावर मला आठवतंय. एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं कि ठरवलं आपके वाराणसी में मुझे आना है. आ सकते, तुमची शेती बघायची म्हणते. आले, बघितली सगळी शेतीवाली, कारखानदारी बघितली, शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर येऊन सांगितलं फारदान सगळे की शरद पवारांचं रोज धरून मी राजकारणात आले. राजकारण गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. आणि या राजकारणात माझं बोध धरून आहे. मी सांगितलं, पार्लमेंटमध्ये सांगितलं, मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य, पण माझ्या भोवताल तेवढा हात लावू नका. माझं बोध लावून तुम्ही राजकारण करणार असाल आणि गॅरंटी पाळणार नसाल तर तुमचीचं बदनामी आहे का नाही याचा विचार तुम्ही करा. पण माझ्या सरकारची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबा. आज अनेक गोष्टी आहेत. सत्याचा गैरवापर आहे.
त्यांच्या मनासारखं जिंकतात, त्यांच्या मनासारखं राजकारण कुणी करत नाही म्हणलं तर चोखाची भूमिका घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये वंची म्हणजे असे वंची तुरुंगात टाकले. आज या ठिकाणी राऊत साहेबांचा विचार आपण ऐकला. त्यांनी आपल्याला लेखी नाही सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रहार केला. त्यांना तुरुंगात टाकलं. अनिल देशमुखांना तुरुंगात टाकलं. आज झारखंडचा मुख्यमंत्री त्यांच्या विचाराचा नाही त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना 8 नोटीस पाठवल्या. त्यांना तुरुंगात टाकायची नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातले 3 मंत्र्यांना तुरुंगात टाकलं. जिथे तुमच्या मनाविद्या वागतात, तुमची भूमिका स्वीकारत नाही त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याची कामगिरी आजचं हे सरकार करत आहे. आणि त्यामुळं ह्याचा बदल केला पाहिजे. आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी या मतदानाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आली. आम्ही ठरवलं की यासाठी देश वाचवायचा असेल तर आम्हाला चिंता आहे की देशाच्या संविधानाची. 2 दिवसाच्या पूर्वी भाजपच्या एका हेगडे नावाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये बेंगलोरमध्ये लोकांच्या सोबत मतं मागताना सांगितलं की या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती द्या, त्यासाठी मोदींना विजयी करा. जे घटना बदलायचा विचार करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशाचं ऐक्य मजबूत ठेवलं. सामान्य माणसाचा अधिकार हा दर्शन केला. आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी करू पाहत आहेत. आणि म्हणून याला उत्तर एकच आहे की सर्व इत्यादी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणून आम्ही त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, मार्क्सिस्ट पार्टी असेल, अन्य पक्ष असतील, आम्ही निकाल घेतला की आम्ही एकत्र राहू, देशाला पर्याय देऊ आणि देशाच्या ऐक्याला सुरून लावणारी, सामान्य माणसाच्या हिताची जफरूक न करणारी जी मोदीवादी शक्ती आहे तिच्यात बदल केल्याचं स्वस्त बसायचं नाही. आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तुमच्यापासून या ठिकाणी करतोय. हे निफाड आणि हा परिसर इथला शेतकरी हा कष्टकरी शेतकरी आहे. हो, नवीन नवीन संकल्पना राबवणारा शेतकरी आहे. अनेक गोष्टी यांनी दाखवलेल्या आहेत, मी स्वतः पाहिलेल्या आहेत. आणि त्यामुळं तुमच्यापासून हा बदलाची सुरुवात हा करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केला. तुम्ही त्याला साथ द्या.